नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल ही अशी आडवी तिडवी गाडीत का बरं झोपलीत, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला जायचं फिरायला. आता हे सगळं नियोजन आहे फिरायला जायचं. आज संध्याकाळी निघणार होतो आपण वे टू फिरायला. मग थोडाही वेळाचा विलंब न करता आपण केलं गाडीवर बांधायला सुरुवात. कारण की आता एवढं सगळं काय खाली बसणार नव्हतं आणि आपण नव्हतो 7 जण. एवढं सगळं बांधून झाल्यानंतर आपण गाडी दिली डायरेक्ट गावात बाहेरून ना त्याच्या मंदिरा पुढे तिथं फोडला आपण नारळ. मग निघलो आपण आपल्या प्रवासाला. आता तुम्ही म्हणत असाल तुम्हाला फिरायला जायचंय पण कुठे जायचंय येत सांग. आता कुठे जाणार आहे येत काय मलाच माहित नाही. त्याच्यामुळे आपण बसलोय गाडीत आणि डायरेक्ट निघायचं आपल्याला. ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण डायरेक्ट निघलो होतो रातचं 12 वाजता. त्याच्यामुळे पोरांना यायला लागले होते मोकरला झोपा. आता ड्रायव्हर म्हणला मला पण झोप येऊ राहिली. आता त्याला म्हणलं एका ठिकाणी गाडी थांबू आपण चहा बिया पिऊ मस्त पैकी. मला झोप डायरेक्ट छू होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण पेलो एक कप चहा. तरी पण आपल्याला झोप काय आवडलीच नाही. जे झोपलो होतं डायरेक्ट आपल्याला एक वेळेच्या पायथ्याशी जाऊन आपल्याला जाग आली. तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही एक विराला. आता किती वाजले जाता आता 6 वाजता. दिवस उजाडायला सुरुवात झालेली आहे बघा. त्याच्यानंतर आपण गाडी पार्किंगला लावून तोंडबिंड देऊन आपण निघलो डायरेक्ट आईचे दर्शन करायला. आता सकाळी सकाळी काही जास्त गर्दी नव्हती. पाऊस पण झोपला होता त्याच्यामुळे आपल्याला रस्ता आखा मोकळा सापडला. मग आपण गेलो टपाटप डायरेक्ट गडावर. इथं वर आल्याच्या नंतर पण काही गर्दी नव्हती जास्त. आपल्याला दर्शनाला काही टाइम लागला नाही कारण की आपली झाली व्हीआयपी एंट्री. डायरेक्ट 2 मिनिटात दर्शन घेऊन आपण डायरेक्ट बाहेर. नंतर मग आपण आलो दर्शन घेऊन बाहेर. तर दिवस पण उजाडला होता. तर बाहेर आले डायरेक्ट रील्स काढायला सुरुवात केली. रील्सचा जो डायलॉग येतो याच्या लक्षातच राहीना. तर याची नाटकच मोकार चालली होती. आता रील्स काढून होतच आली होती तेवढ्यात पावसाचा धडाका चालू झाला वरून. आपण पळालो डायरेक्ट. आता आपण इथं थोड्या टाइम उभं राहिल्यानंतर पाऊस झाला होता. पाऊस थांबल्यानंतर आपण केला थोडाफार फोटोशूट. आपण निघलो परतीच्या प्रवासाला. तिथून निघल्यानंतर आपण गेलो डायरेक्ट लोणावळा हायवेच्या बाजूला असणाऱ्या नारायणी धाम मध्ये. आता हे एवढं बाहेरूनच आकर्षक दिसतंय. आतमध्ये जाऊन काय काय असेल ते मी सांगणार तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाकूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.